सकाळचे 8 वाजले तरी कोणीच दिसून राहिलं घरात. उठले का नाही उठले? हे मंदा कुठं चालली गेली? बिछाण्यावर तर नव्हती ते. लय वेळची उठली वाटते. तर हाय कुठं का निघाली अजून सैर सपाट्याला सकाळी सकाळी? मंदा, मंदा, मंदा. काय होय हो, काय होय? हा सकाळी सकाळी निसते म्हणता 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 काय म्हणून राहिले तुम्ही? काय म्हणून राहिलो म्हणजे? 8 वाजून गेले, चहा नाही, पाणी नाही, कोई नाही ना कोई नाही. चाय की देत नाही का आज? आज मी सुन नाही आहे, बिमार पडली आहे, तर म्हटलं आज चाय नाही भेटत का मला? भेटत नाही तर काय बनवतो ना चहा. चहावरच हे झालं तर आता एकदम गडबडीनं गडबडीनं. आता म्हटलं तो सगळा कचरा फैलून गेला होता तिथं अंगणात, तर जरा शेकाकाठी लावून राहिली होती मी. उठली आणि तिकडे गेली तोंड गिंड धुवून, तर तुमचं इकडे चालू झालं म्हणता 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 म्हणता. एक तर म्हटलं मी पाठ दुखून राहिली. काल उभ्या उभ्या किचनमध्ये स्वयंपाक केला तर, आणि त्याच्यात दिवस नाही निघाला का तुमचं चालू होऊन जाते. तुमच्या आता बस बाबा काय सांगा आता. बरं बरं, भाषण काही देऊ नको. जाय बरं, चहा आण बरं. आणि उठली काय तुझी महाराणी? उठली काय तुझी पोरगी? उठली काय तिकडे रश्मी? आवाज तर दिला, तिला लय वेळचा आवाज दिला. ये म्हटलं इकडे किचनमध्ये काम करू लाग म्हटलं मला. आता पियुष जाईन ऑफिसवर आणि त्याचा डब्बा गिब्बा बनवा लागते. आणि एकटीला जमते का एवढं मोठं? चाय पाणी नाश्ता डब्बा पाणी अजून दुपारचा स्वयंपाक. तिला म्हटलं मी उठ म्हणून, तर आवाज काही दिला नाही तिनं. काय माहीत उठली का नाही उठली तर. हो काय, असं आहे काय मग? बरं जाय, पहिले मुले चहा आणून दे, नंतर काय आहे तर पहा तुमचं काय कसं काय करतं आता दोघी माहिती की. हो आणतो. अरे पियुष आला काय रे? कशी आहे राधिकाची तब्येत? कशी आहे? सुधार आहे का तिच्या तब्येतीत? हो बाबा, सलाईनी लागली होती तिले. आणि काय म्हणते तर औषधही दिलं म्या. रात्रीचं औषध होतं, तापणी उतरला म्हणे तर 4-4 घंट्यानं गोळी देजा म्हणे डॉक्टर म्हणे. तर बरोबर 4-4 घंट्यानंच गोळी दिली तिले. तर तापकीप कमी झाला म्हणा, पण अशक्तपणा आहे बाबा तिले. अशक्तपणा लय आहे, तिच्याकडून उठणंही नाही होऊन राहिलं. असं असं ते तू याय गेली डबा गिबा बनवतो म्हणे तुया म्हणे. मग कसं काय करतं तर सोडतं काय तिला नेऊन? तू म्हणून राहिला होता ना तिच्या माहेरी सोडतो म्हणून. हो बाबा सोडा तर लागणच. इथं राहिली तर इथं ते खाली बसन काय? पहिलेच अशक्तपणा आहे आणि मग त्याच्यात अजून काम गिम करायला भिडली का अजून हल्टिंग होऊन जाईल मग ते. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे हे रश्मीचं असं चालू आहे. आपण तर करून राहिलो प्रयत्न की तिची संसारी लागली पाहिजे, पण इकडे सगळं उलटंच होऊन राहिलं. हो ना, बरोबर बोलून राहिला तू. पण असं आहे जवळ यासोबत एका की हाकल नाही चांगलं वाटत नाही. असं मन नाही चांगलं वाटत नाही का जा तुमच्या घरी म्हणून. मग ते कसं आहे पुढं चालून जर काही झालं गेलं तर मग किती काही म्हटलं तरी पोरीत जीव राहतेच ना थोडा ना थोडा. मग आपल्याच पायात बंधन अटकून जाईन, मनाला बसून जाईन का हाकललं होतं म्हणून तू या इथून. हो ना बाबा, म्हणून तर मी काही म्हणून नाही राहिलो. पण त्याला समजलं पाहिजे ना आता. हाकलल्याच्या पहिलेच आपलं काय आहे तर पाहून घ्या. पण कोण समजून आपल्या इथे पोटीले कोण समजावून. पण बाबा आता आणि काय राधिकाले घेऊन जातो मी. आता नाश्ता गिष्टा करतो म्हटलं, तिला नाश्ता करू देतो. जेवण गिवणची काही हे नाही करत, कारण की मला वापसही यायला लागते ना तिकडून अजून. आणि मग उद्याचं ऑफिसही आहे. आता एकच दिवसाची सुट्टी काढली, जास्त सुट्ट्या काही भेटत नाही, कारण की आपण त्या दिवशी गेलो होतो रश्मीच्या इथं. तर ह्याच महिन्यात गेलो होतो की नाही तेव्हाही सुट्टी झाली होती. आणि हे सुट्टी मिळून म्हटलं 2 दिवसाची सुट्टी होऊन जाते. आणि बाबा जास्त दिवसाच्या सुट्ट्या काढल्या म्हणजे नाही काय मग अंगावर येऊन जाते ना काम. प्रायव्हेट नोकरी म्हणजे लय असते बाबा, टेन्शनच असते एक मागं. बरोबर आहे ना, बरोबरच बोलून राहिला तू. पाय ना तुला कसं काय जमते तर. बाबा आईनं चहा केला काय? कुठं चहा केला? किती वेळचा बसलो आई तर 7 वाजतापासून उठून. तू आई बाहेर गेली होती आणि बाहेरून आली आणि करतो म्हणे आता म्हणे. त्या मायबीन त्या पोट्टीला उठवलं, तेही काही उठली नाही. काय मी येते का नाही येत तर. बस तूही बस तिथं. बस आणतेस तू येई आता चहा करून. उठलीच नाही काय अजून? पहा बाबा, म्हटलं तिला आईचीच तर कदर येत नाही तर काय ते सासू सासऱ्याचं करत असन. आपल्याला अशीच बोलते ते, मला सासूचा त्रास आहे, नंदेचा त्रास आहे आणि सासऱ्याचा त्रास आहे. एक नंबरची औलाद आहे बाबा. तिची केअर घ्यायलाच पुरत नाही. आपणच गलती केली ना, आपणच गलती केली तिची केअर घेऊन. तिला काही अहसासच नाही आहे ना कोणत्या गोष्टीचा. आताही तिला वाटून राहिलं काय का बा मग आईचं वय झालं आता आणि पटपट उठून मॅच करून घेतलं पाहिजे म्हणून घरातलं काम सुचते काय तिले. आपण बोलन तर म्हणून बोलायलाच बसले. पण जाऊ द्या बापा, अशीच चिरू द्या यायची. जाऊ द्या, यायचं किती काही केलं की नाही यायला नाव नाही आहे. मग बोलायलाच बसून जाते म्हटलं आपल्याला आम्हालाच बोलते म्हणून. जाऊ द्या, मी वाट पाहतो चहाची. पोट्टीला किती वेळचं म्हटलं ये म्हणून, आली नाही अजूनपर्यंत. चहाही झाला म्हटलं आता. चहा झाला, जरासा नेऊनच दिला असता तिथं. बापाला चहा नेऊन दिला असता आणि मग मला करू लागली असती. पण काही तिला सुचत नाही, काहीच सुचत नाही. आई झाला का हो चहा? उठली काय? उठली वाटते है ना? का हो तुला किती वेळची आवाज देऊन राहिली मी? चांगलं नाही वाटत जवळ राहते अंतर एवढा वेळ आवाज देणं. तुला माहित नाही आहे का दादा ऑफिसवर जाईल म्हणून? तर याचाही पत्ता नाही काही. का आपल्या आईला सुचन का नाही सुचन किचनमध्ये. आणि जरासं करू लागाले तुला तर काही फिकरच नाही आहे बाप्पा. हवा आई ते आवाज दिला तेव्हाच तर उठली ना मी. माझ्या डोळ्या लागून गेला होता.
आता त्या एवढ्या रात्रीपर्यंत म्हटलं हे उचल हे झाड करायला लावलं आणि इतक्या दिवसाची मी काम करून नाही राहिली होती. आता म्हटलं मी अकडून गेली होती काल, मला चांगली झोप लागून गेली. बरं आली ना तुम्ही, आली आता. आणि सांग काय करू आता? बनवलं का त्या चहा? पहिले मला चहा देऊन दे, मी चहा पितो आणि मग काय आहे तो करतो बाप्पा. झालं आता, दिवस निघाला का थेच आहे, दिवस निघाला का थेच आहे, असंच झालं आता. अहो बिचारे तो ऑफिसवर जाईन ना, पिंट्या ऑफिसवर जाईन. तर म्हटलं पहिले सगळीसाठी नाश्ता बनवून घेऊ आणि मग काय म्हणते तर त्याचं टिफिनचं बनवून देतो. मग अजून दुपारचं जेवणही आहे. आणि एवढं सगळं होईन काय? पहिले चहा द्या लागते तुझ्या बाबाला. तुझे बाबा बोंबलून राहिले तिथं. बाई मी तिकडूनच आली, पण त्याच्या जवळून नाही आली, इकडून आली तर दादाही उठला होता. म्हटलं पिंट्या दादा, त्यालाही न्याला कन्ना चहा. दोघंही बसले होते तिथं, बाबाई आणि पिंट्या दादाई. हो काय, बरं झालं या काय ना दोघंही देणं होऊन जाते. आणि आता कशी आहे म्हणे राधिकाची तब्येत? मी कायले विचारलं बाई, मी इकडेच येऊन गेली, तू आवाज देऊन राहिली होती तर मी म्हटलं तुला कायले काम घेऊन पडून राहिलं असं म्हणून मी काही तिकडे गेली नाही, इकडे चालली सरळ किचनमध्ये. पण का बाई तुला गोष्ट सांगू काय? गोष्ट? कोणती गोष्ट व? हा बाई हे पाय, पिंट्या दादा म्हणून राहिला होता ना आज म्हणे राधिका वहिनीला सोडून येतो म्हणे तिच्या माहेरी म्हणे. आता तिला थोडासा फायदा तर लागलाच असन. तिला सलई नाही लागली, औषधही चालू आहे, दादा एवढी तिची केअर घेऊन राहिला. किती वेळा तर मला रात्री आवाजच येऊन राहिला होता त्याच्या दरवाजाचा. रात्रभर त्यानं पाहिलं वाटतं बायकोसोबतच होता तो. तिचीच देखभाल करून राहिला होता. तर म्हटलं आई त्याची तब्येत बरोबर झाली असेल ना तर दादा काही ऐकत नाही. दादानं तर म्हटलं सोडून येतो तर सोडूनच येईन, तू असं कर, तू नाही काय घेऊन जाय चहा, राधिका वहिनीसाठी चहा घेऊन जाय, जराशी चोपड चापड कर म्हणा, एवढं मोठं काम आहे म्हणा, असं तसं मग हे दुखून राहिलं ते दुखून राहिलं आणि घरचं कोण करन, जवळ घरी आहे असं काही बोलला आई तू. मग नाही काय तुझ्या गोष्टीत बातच येते म्हटलं ते. आणि जर आली ना तर मग इथंच राहून जाईन, मग जातेच काय रे. 2-3 दिवस करून घेऊ तिचं आणि मग करते ते आपच. तिची तब्येत बरोबर झाली का तिला तर सांगाच नाही लागत राधिका वहिनीले. काय म्हणताई खरं काय असं नाही तर पाय आता म्हटलं दिवसच निघाला तर दोघीले टेन्शन आलं आपल्याला. पाय बरं स्वयंपाकाचं टेन्शन, नाश्त्याचं टेन्शन, मग अजून टिफिनचं टेन्शन, सगळं टेन्शनच राही नाही आपल्याला. आता खेळायली राधिका वहिनी तर ते सगळं निपटून घेते, तिला सवयी पडली आहे. घरं पार करते ते कामं पूर्ण घराचे. पण आई जर आपण एवढे कामं केले ना तर तूही बिमार पडशील आणि मी बिमार पडन. मला काही एवढी सवय नाही आहे कामं करायची. आणि तुला तर आहेच नाही. तुला तर पहिले कंबर दुखते, पाठ दुखते, घुटणे दुखते, सगळंच दुखते तुझं. काय म्हणतो करतं काय अशीच? बरोबर बोलून राहिली तू रश्मी, बरोबरच बोलून राहिली. माझ्या लक्षात कोण नाही आलं हे. मी असं करतो तिच्यासाठी चहा घेऊन जातो आणि तिलाच करतो पटाव करतो तिले. बरोबर बोलून राहिली तू. पाय तू इथं पाय तुझ्या बाबाले आणि तुझ्या दादाले चहा दे. मी तिच्यासाठी चहा घेऊन जातो आणि तिला करतो. पण उठली का नाही उठली काय मिथे. आई राधिका वहिनी बिमारी राहिली आणि काही राहिली तरी सकाळीच उठते ते काही एवढा टाईम गेम थोडी ना करते. तिला सवय म्हटलं सकाळीच उठायची. उठलीच असन ते. जाय पाहून ये तू, चहा घेऊन जाय हातात. मी घेऊन जाईन ना तर मी काय बोलन आणि मला बोलणं जमतही नाही. तूच जाय तूच बोल. बरं असंच करतो आता. हे घे आई चहा आणि घेऊन जाय. बरं पाय तू पहिले चहा दे त्याला आठवणी नाही तर तुझ्या बाबा अजून लावून म्हटलं मागं. पहिले त्याला चहा देऊन दे, लय बाळकुचे उठले ते. आणि तुझ्या भावाला देऊन दे, मी चहा घेऊन जातो राधिकासाठी. आता हे प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे आणि राधिका वहिनी थांबून गेली पाहिजे. नाही तर बस आई तर म्हटलं मग कंबळच तोडते आता काम करू. बाई राधिका कुठली गाव बाई? अरे आते बाई तुम्ही कशाला आणला हो चहा? मी आले असते ना तिकडे चहा प्यासाठी. नाही तू आराम कर आता. तब्येत बरी नाही आहे तुझी, आराम कर तू. आणि इकडचं काही टेन्शन नको घेऊ, मी करतो ना. करतो मी. हे घे बरं चहा घे, एवढा चहा पिऊन घे. काय म्हणते तब्येत, काय म्हणते? बरं वाटून राहिलं का आता? हो आते बाई पहिल्यापासून थोडासा फायदा आहे, ताप कमी झाला आता. असं माहिती एवढे पाय दुखून राहिले बाई, कालपासून उभं राहू लयच पाय दुखून राहिले. आते बाई तुम्ही कशाला करता हो काम? तुमच्याकडून होते काय आता काम? राहू द्या ना, राहू द्या. रश्मीताई कुठे येतं? रश्मीताई हाय हो माय तेही आहे. तिची तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली, डोकं दुखून राहिलं म्हणे आई म्हणे. तर ते जरासं करू लागली मले, पण सगळं मलाच करायला लागलं हो. आता कसं, आता तूही चालली जाशील की नाही? तर आता सगळं काम मायावर येऊन जाईल. मी पहिलेच तब्येत बरोबर राहत नाही, तुला तर माहीत आहे. मग तर असं आहे का घडीभर चांगली राहतो आणि घडीभर हे दुख. पण जाऊ दे आता तू चालली माहेरी, करावंच लागेल आता कसंही करून. काय करू आता? आता ह्या म्हातारपणात होतही नाही. आणि त्याच्यात म्हटलं तुझ्या बाबाले वेळेवरच पाहिजे, हे आण ते आण, भले त्रास देते. आणि आता चहासाठीच चिल्लावून राहिले होते. दिला त्याला रश्मी देऊन राहिली चहा आणि म्हटलं मी तुला देऊन येतो. म्हटलं माय बिमार पडली आहे बाप्पा,
एखादा कप चहा देतो म्हटलं, जरासं तिचं चांगलं तरी वाटेल म्हटलं, मूड तरी फ्रेश होईल म्हटलं तिचा. घे ना तर पे ना तर चहा. हां पे, तुम्ही नको काळजी करू. आता या म्हातारपणात लय पाय दुखते, पण करतो ना मी, करतो धीरे धीरे, जसं होते माझ्याकडून तसं करतो ना. हो आत्याबाई, बरं नव्हतं तर डॉक्टरला दाखवून द्या ना. मला जो चेकअप करायला आले ते की नाही डॉक्टर, चांगले आहे ते, चांगले औषध दिली ते ना. हां रश्मी तेली दाखवून द्या, तेले बरोबर नाही वाटून राहिलं तर. असं घेऊन नका बसू, नाही तर पहा बरं माझ्यासारखं होऊन जाईल तुम्हाला. पहा आता किती पडली मी, किती पाराच्या भावात पडली. आता ते एवढा अशक्तपणा आला का उठणंही निघून राहिलं आणि बसणंही निघून राहिलं. अवं म्हणून तर मी पिंट्याला म्हटलं कुठं नेतं म्हटलं, पहिलेच ते बिमार सिमार, आणि तू यायली तिथं कामाधंद्याला जा लागते. कोण करण तू तिथं देखभाल, आणि फालतूच म्हटलं तू या ना, तू यायला घरी ला लागन, आणि एक तर तुमच्या घरची कंडिशन तशीच आहे, हलाकीची आहे. म्हणून मी पिंट्याला म्हटलं राहू दे म्हटलं, एवढ्या दिवसासाठी कायले नेतं म्हटलं तिले. इथं करतो ना म्हटलं, आम्ही तिची देखभाल करतो ना म्हटलं. तर कुठं ऐकते तो, ऐकत नाही ना, नेऊनच सोडतो असाच करून राहिला. इथं मी आहे, रश्मी आहे, ते बाबा आहे, काही खा घ्यायचं मन करलं का ते बाबा गिबा आणून देते. पण तो ऐकन तर खरी ना. जाऊ दे, घे तू चहा घ्या पे. मग काय आहे, मग तर हे दुखतही राहिलं तर मी तर करतो मी. घे तू चहा पे. जमलं आता जसं रश्मीनं म्हटलं होतं ना तसं हिच्या मनात टाकून दिलं म्या. बीज तर टाकून दिलं, पण आता माहीत पडते. माझ्या बऱ्याच विचार करते काय तर हे, नाही तर मग म्हणन हे बाया नवऱ्याले का राहू द्या ना, मी इथंच राहतो ना. ऐकून होते का आता घरचं गिरचं काम, आणि असं म्हटलं तर पाहिजे ना. आता एवढे सगळं काही केलं हिच्यासमोर, तिच्या मनात परिवर्तन झालं पाहिजे. आता तिची वरवरही करून राहिली ना मी. काल खिचडी करून आणली, गरम गरम चहा दिला. एवढी कोणती सासू करते का कोणत्या सुनीचं. करून राहिली ना मी. आता त्याचा फायदा झाला पाहिजे काही ना काही. आतेबाईला असं वाटते का मी मॅटच आहे काय, आहे नाही काय, म्हणजे मला काही समजतच नाही. एवढ्या पूर्ण घराचं काम मी एकटी करतो तर तेव्हा मला काही दुखत नाही काय, आणि मला काही दुखलं तर म्हणते नाटक करते म्हणते. आणि आता एवढ्या दिवसाच्या नंतर किती दिवस झाले मी माझ्या माहेरीने गेली, एक दिवसासाठी नाही गेली. पण आता बिमार आहे तसं माझं मन तर होतंच म्हणा माहेरी झाले, पण घरचे कामं येणारे जाणारे त्याच्यानं काही होतच नव्हतं. आणि आता म्हटलं कमीत कमी या बिमारीचा बहाणा तरी झाला एक. का चल बा आता नेऊन तुला सोडतो म्हणून, नाही तर तेही म्हणे आता सोडतो नंतर सोडतो. आणि आता त्याचे मन पक्क झालं का नेऊन सोडतो म्हणून. तिथे मग आईली आठवण येऊन राहिली असेल ना, किती दिवस झाले मी भेटायला नाही गेली. पण म्हटलं आतेबाई सरळ नाही म्हणून राहिल्या का राहून जाय म्हणून घरी. काम करायच्या जीवावर येते तर फक्त मला काम करायसाठी. आता एवढी वरवर करून राहिल्या तर मला काय समजत नाही काय. पण असं आहे का मी एकदम तोंडाशी नाल्यावर बोलत नाही. मला असं वाटते का काय कोणाला बोलावं बा, कायले कोणाचं मन दुखवावं. म्हणून मी टचं बोलायला पाहत नाही. पण समजते मला सगळंच काही समजते का या कोणत्या भावनेनं बोलते आणि कोणत्या भावनेनं नाही. पण आता मला स्वतःची काळजी घ्या लागन, नाही कोणासाठी तर माझ्या नवऱ्यासाठी तरी घ्या लागन, माझ्या आईसाठी तरी घ्या लागन. यायचं काय आहे, पाहिलं ना एवढी ताकद होती मी दिवसभर, तर मला येऊन दोघी माहिले की टचं बोलल्या. पण असं नाही का एखादी गोळीच आणून देईन का दवाखान्यातच नेईन. उलट म्हटलं इतक्या बोलल्या का मला लढा लागला 1-2 तास, ते नाही दिसलं यायले. पण काय आहे आपल्याला सवय नाही आहे ना तोंड काढून बोलायची मोठीले. आपल्या मायबापांना तसं शिकवलं थोडी. पण जाऊ द्या, किती काही केलं तरी यायले नाव नाही आहे. पण आता पिऊची म्हणून राहिले होते लवकर जा लागते म्हणे, मी तयारी करतो. पण मला ना राहू चक्करच येऊन राहिले. आता कसं करू तर बॅग गिग भरा लागन ना. आता मी राहतच नाही, कारण की कसं आहे ह्या रश्मीतही जास्त आगाऊपणा करते, जास्त शिकवते. आतेबाईले नातेबाई तशाच करते, मग त्याला सुनीची काही कदर येत नाही. आता असं करतो, पहिले नाही आहे काय एवढा चहा पिऊन घेतो आणला तर ते ना, आणि मग तेव्हापर्यंत पिऊची येतेच. आता माझ्या कोणतं काही होत नाही, लस अशक्तपणा आला, उभी राहून राहिली तर फरक्कीने चक्करच येऊन जाते, आणि पडली गिडली तर अजून तेच मला समेटा लागन. त्याला येऊ देतो, पहिले चहा पिऊन घेतो. आईला जसं सांगितलं, आई तशी करते का नाही करत काय मी, का बरोबर बोलते का नाही बोलत तर. असं बोललं पाहिजे आईनं का एकदम ते घेरातच उतरली पाहिजे. नाही तर मग काही हे नाही आहे म्हटलं. दादा तर तिला नेऊनच घालते, दादाला तर काही फिकरच नाही आहे ना, बहिणीची फिकर आहे ना आईची फिकर आहे. बायको घेऊन नाचते फक्त तो, बाकी त्याला काही दिसत थोडी ना. रश्मी, अरे आई आली का हो तू. म्हटलं काय त्या राधिका वहिनीला म्हटलं काय, चांगल्यानं बोला लागत होतं, प्रेमाने घ्या लागत होतं. म्हटलं काय त्या, काय म्हणे राधिका वहिनी. हो माय माझे किती प्रश्न करतो एका दमानं. जराशी सास्त घे. म्हटलं बाई मी, म्हटलं मला जसं जमलं तसं म्हटलं, आता माहीत पडते. आता तिला काय वाटलं तर मी म्हटलं तर तशी तर म्हणा एवढी काही हे नाही आहे ते. अशीच आहे ते, तिला काही म्हटलं ना तर तिला विश्वासच येऊन जाते, साधी सुधी आहे ते.
मला तर वाटतं तिला विश्वास आला मायावर. मी असंच केलं, मग हे दुखते ते दुखते, काम करा लागते बा असं तसं. आणि काय म्हणते आता काय माहीत काय करते तो. का नेते का नाही नेत तो. आणि तो तर ध्यान न्यायला तयारच आहे तिले, पण हिनं नाही म्हटलं पाहिजे ना, हिनं नाही म्हटलं पाहिजे. जाऊ दे म्हणा आता काय म्हणते तर ते. आणि त्या केली का तयारी? घे ना, कापकूप करणं, नाश्त्याचंही बनवायचं आहे ना, पिंटाचा डबाही बनवायचा आहे. घे ना पटपट लाग बरं कामावर. आता उभं राहिल्यानं काही जमत नाही, लय वेळ होऊन राहिला आता. 8:30-9 वाजत येऊन राहिले. मग तो बोंबलन तिकडे ऑफिसवर जाते का नाही जात. आणि विचारलं काय ते त्याला. आता तो जायचं म्हणून राहिलं होतं गावाले, तर सुटी गिटी काढली का नाही काढली तर त्यानं मला तर म्हणून राहिला होता नाही सोडतोच आई, नाही सोडतोच आई. तर विचारायला लागत होतं ना चालला का नाही चालला, नाही तर अजून त्याच्यासाठी डबा बनवला. तर तसाच राहील मग तो. विचारून घ्यायला पाहिजे होतं. हे पाय आई, मी तर विसरूनच गेली व त्याला चहा दिला. आणि तो उठला आणि खोलीत चालला गेला त्याच्या बायकोजवळ. का बाई, बायको तर जराशी बिमार पडली, तर म्हटलं दादा सोडूनच नाही राहिला राधिका वहिनीले. तोंडासमोर बस तसाच बसून राहिला बाप्पा, जसं यालेच बायको आहे, लोकांना बायका थोडी नाही. जाऊ दे ना, जाय पहिले पाय बरं. विचार त्याला काय करू काय नाही, तर भाजी गिजीचं विचार. तेव्हापर्यंत मी पोह्याचा करतो तयारी. कायले बाई, चल ना तूही चल ना. विचारून घे त्याले गावाला चालला का नाही चालला, तर काय करतो काय नाही. आणि बोलणं होऊन जाते. आणि मग दोघी सोबत येऊ आपण, दोघी कामाला मिळून जाऊ, मग बात होऊन जाते पटपट. दोघी मिळून केलं का. बरं चाल मग, चाल विचारून घेऊ त्याले. अरे पियुष, काऊन रे निघाले काय रे? तू तर म्हणे का नाश्ता गिष्टा केल्यावर निघतो म्हणे. नाश्ता नाही केला ना, कोणी नाही केला, निघालाय. आणि त्या पोरीने तसंच घेऊन चालला. चहा घ्या पेली काय, ते नाश्ता गिष्टा केला काय तिनं? अहो बाबा पहा ना, 9 वाजत येऊन राहिले ना. इथं नाश्त्याची जेवाची वाट पाहिली का इथंच मग 12 वाजून जाईल. मग काय फायदा. आणि तसंही म्हटलं वातावरण लय गरम आहे. टेम्परेचर किती आहे आता. म्हटलं गव्हर्नमेंट नाही म्हटलं ना का 11 ते 3 म्हणते, बाहेर नका निघू म्हणते, तापमान खूप तापलेलं आहे म्हणते. आता ते राधिका बिमार आहे, एवढा उन्हात कुठं घेऊन जाऊ म्हटलं तिले. म्हणून म्हटलं निघतो म्हटलं आता, थंडेच निघून जातो. मग काय 9-10 वाजताची तर ऊन किती लागते बाबा. पहिलेच तर त्याची तब्येत काही बरोबर नाही आहे. आणि नाश्त्याचं काय आहे, नाश्त्याचं मी घेऊन घेईन काही बाहेरून आणि करून घेईन नाश्ता गाडीत, आणि तिलाही चारून देईन काही. अरे तिला कुठं चालतं, तिची तब्येत बरोबर नाही आहे ना, तिला काय चालतं तू बाहेरून. काय बोलू आता मी. बाई नाश्ता गिष्टा करतो काय तू? नाश्ता करतो काय? नाही मामाजी, बरं नाही वाटून राहिलं, नाश्ता नाही करत मी. मनाने करून राहिलं काही खागीसाठी. बनवलाही असता तर खाल्लाही नसता मामाजी मी. हो बाबा, रात्री आईनं तिच्यासाठी खिचडी केली होती ना, ती तशीच पडली आहे. तिनं खाल्लीच कुठं. तिले तिच्या घरच्या वातावरणात जरा शिराईन ना ते, तर आपच तब्येत चांगली होईन, तर खा प्यायला लागून जाईल. आणि मग काय मी करून घेतो ना हॉटेलातून नाश्ता बाबा. वेळ करायला पुरत नाही, ऊनलय आहे ना. ऊनलय आहे म्हटलं. उन्हीच्या आहे ना, किती लोकांचा आता तब्येत खराब होऊन राहिल्या. निघतो ना बाबा मी. आता काय बोलू मी. आता म्हटलं त्या पोरीची तब्येत खराब आहे. आता रोखूही नाही शकत ना. नाही तर म्हटलं असतं का बा नाश्ता गिष्टा करून जा म्हणून. बरं तुझ्या मनात जसं येते तसं. पण पाहिजे तिले लक्ष देतो जरासं. आणि बाई तुझ्या तब्येतीची काळजी घे, इकडचं काही फिकर करू नको. मस्त तब्येतीची काळजी घे आणि आराम कर म्हटलं, माहेरी चालली तर. हो मामाजी. का रे तुझ्या आईली गेली सांगितलं नाही काय निघून राहिला तर? आणि ते तर तुझ्या डब्बा बनवायला गेली होती म्हणे, कामागिमावर गेला म्हणे, तर त्याचा टिफिन बनवून ठेवतो म्हणे. तुझ्या आईला सांगून दे ना, नाही तर मग अजून ते म्हणून न सांगता चाललं गेला म्हणून बायकोले घेऊन. हो बाबा हो. काऊन रे पिंटू, इतक्या लवकर चालला काय? नाश्ता गिष्टा काही नाही करत काय? सकाळी तयारी करून घेतली का हो राधिका? अहो आई, सकाळ व्हाय काय आता, 9 वाजून राहिले ना. आतापर्यंत तर म्हटलं नाश्ता चहा पाणी सगळं होऊन जाते. पण आज आपल्या घरचा काही तालजोडच नाही दिसून राहिला ना बरोबर. आता म्हटलं तुम्हाला उशीर होऊन राहिला, आणि तुम्ही केव्हा बनवता आणि केव्हा नाही, तेव्हापर्यंत वाट पाहायला पुरते काय. आणि माझा डब्बा गिब्बा काही बनवू नका, टिफिन नका बनवू, मी चाललो नाही ऑफिसवर. मी ह्या राधिकाला सोडून येतो तिच्या माहेरी. आणि माझ्यासाठी स्वयंपाकही नका बनवू जा. आता तिथं जाईन तर तिथं जेवण करावंच लागेल ना. दुपारचा स्वयंपाक नका बनवू जा. रात्री येतोच मी मग. आजच येतो वापस संध्याकाळपर्यंत. अरे पण तुला म्हटलं ना, अरे तिची तब्येत काही बरोबर नाही आहे. आणि तिला अशी नेशीन तू, ते पडली गिल्ली तर एवढ्या गडबडीनं तुला मोठी आतुरता येऊन राहिली. आणि पडली बस मी ते चक्कर आला तर मग काय करशील तू? ते एवढा मोठा बॅग सांभाळशील का तिला घेशील? आणि एवढा मोठा बॅग घेतला. येऊन राहिली ना ते 2-3 दिवसाच्या नंतर वापस. एवढा मोठा कायले घ्या लागते बॅग? आई, मी तुला पहिलेच तर सांगितलं होतं तिला 15 दिवसासाठी सोडतो म्हणून. मग कपडे पाहिजे नाही का तिथं घालायले? का तिला एकच ड्रेस देतो सोबत. कपडे गिपडे भरले म्हटलं, मॅच भरला बॅग आणि मीच नेऊन राहिलो आता.
हां आणि तुम्ही काही काळजी नका करू. तिची आई पाहते ना तिले. आता लायण्याची मोठी तिच्या आईनं केली. आता बिमारी सिमारीत पाहिजे नाही का तिची आई? आणि कोणत्या आईनी पाहत? आता पाय बरं आपली रश्मीच किती मस्त राहून राहिली इथं. आणि सासरीचं तिचं दुखेच. पण आपल्या कसं राधिकाचं तर आताच तब्येत खराब झाली म्हणा. तिची काही तब्येत खराब होतही नाही बार. चलतो मग आई मी. उशीर होऊन राहिला मुले. कारण की कसं आहे आता उन्हीच्या लवकर चाललं गेलं पाहिजे. तापमान लय वाढलं म्हणते आता. लोक तर म्हणून राहिले का बाहेरही नका निघू, पण कामधंदेवाले तर निघाच लागते बाहेर. आता कुठं जा याचं राहिलं तर बाहेर निघाच लागते ना. केव्हापर्यंत घरात राहणार आहे? निघतो मग मी आई. आणि पाहिजे म्हटलं जरासं बाबा. ये तुम्ही. हे पाय तिच्या आईले सांगजो जराशी काळजी करा म्हणा तिची. आणि जरासं पहा म्हणा तिले. नाही तर इथं जशी करते ते लक कामासाठी तिथंही तशीच करन. तिले आराम करू देजा म्हणा जरासा. आणि राधिका पाहिजे बाई स्वतःच्या इकडे लक्ष देजो मा. चांगलं नाही वाटत पोरगी अशी बिमार सिमार चालली घराच्या बाहेर. पण काय करून आता आराम इथं पाहिजे तिले. आणि इथं कायचा आराम भेटते? इथं तर आराम हराम आहे. बाई स्वतःची काळजी घे मा. स्वतःची काळजी घे, स्वतःवर ध्यान ठेव. आणि आता अशी चालली पण तिकडून म्हटलं चांगली होऊन येजो. आणि तसंही म्हटलं मायच्या सावलीत लवकर बरं होते माणूस. स्वतःची काळजी घेजो मा. हो मामाजी. घेतो ना मामाजी. नमस्कार. जातो मामाजी आता. तुम्ही पण तुमच्या औषधाचं, तुमच्या तब्येतीची काळजी घे जा. अरे बाबा तुम्ही दुखी होऊन राहिले आणि तिलाही लढून राहिले. ते काय हमेशासाठी चालली काय? तब्येत बरी झाली का येऊन जाईल. मीच तिला आणायला जाईन ना. एवढी तुम्ही काय मन काय भारी करता. राधिका लढू नको बरं. पहिलेच तुझी तब्येत काही बरोबर नाही आहे. लढू नको बाबा. येतो मी. तिला सोडून येतो. जा बरोबर गाडी गिडी कर जा. गाडीत बरोबर बस जा. एवढं दुखतं बाबाले माहीत नसतं झालं. मी गेली असती तर, मी तर गेली तर बाबा तर चांगले खुश राहते. पोरगी गेली तर हंसून चालली तर काय बाप्पा मन भारी करून राहिले. किती दोगलाय माय बाबाई. पोरीच्या वेळेस नाही होत त्याचं मन भारी. सोनीच्या वेळेस पहा ना. सोनी लढून राहिली, नाटक करून राहिली. आणि आपणही हे करून राहिले. खरंच बोलते ना एक वेळा म्हणते लग्न झाल्यावर म्हणते ना माहेर पोरीचं ना सासर पोरीचं अशी गत आहे. वहिनीने मस्त नशीब काढलं म्हटलं. मस्त सासर भेटलं तिले. चला येतो मग मी. पाहायचा घर पाहायचं जरासं. आणि बाबाले वेळेवर त्याचा नाश्ता करायला तिले खूप गोडी घ्या लागते बीपीची. हो पाहायचं राधिका. स्वतःची काळजी घे जो. हो आतेबाई. चल ना राधिका. किती मन भारी करतो. इथं च्या लागते ना तुले. तू का हे काय सोडून चालली का? तुम्ही माहेर होय का हे? सोडून चालली तर एवढी लढून राहिली. आणि चल आता तुझ्याच माहेरी चालली ना तू. त्या तर खुश व्हायला पाहिजे एवढ्या दिवसाच्या नंतर चालली तर. आणि तुझं मन भरून राहिलं. चल बरं आता उन्हाच्या पहिले चाललं गेलं पाहिजे आपण गावी. हो चला पियुषजी. मंदा मी काय म्हणतो तू नाश्त्याचं बनवून ठेव. आणि मी येईल सोडून येतो तिथपर्यंत. बसपर्यंत सोडून येतो येईल. तू पटकिनी बनव आता नाश्त्याचं. हो बनवतो ना. चल पियुष मी येतो तिथपर्यंत करून देतो तुम्हाला बस स्टँडपर्यंत. चला बाबा. माय मला तर विश्वासच नाही होऊन राहिला. एवढं पटाव केलं म्हटलं तरी चालली गेली राधिका. तरी चालली गेली. म्हणजे माझ्या बोलण्याचा गिरण्याचा काही असरच नाही झाला तिच्यावर. आई तू म्हणतो साधीसुधी आहे ते. काही साधीसुधी नाही आहे ते. लय हुशार आहे म्हटलं. लय हुशार आहे. तुलाच वाटते फक्त ते साधीसुधी. चल आता आपल्या मागं सोडून गेली काम एवढं मोठं. चल करा लागन आता. तिने आपल्याला सालानं ठेवलं ना काम करायसाठी तिच्या घरात. सुनवायरी चालली बाहेर आणि पाहुणे करून राहिले घरी काम. अशी गोष्ट झाली आता. चल आता बाबा येईन अजून बोंबलन. नाश्त्याचं बनवलं नाही काय ढमकन टमकं. चल तर पहा मग मंडळी. आता राधिका तर गेली तिच्या माहेरी. आता किती काही म्हटलं तरी मायेच्या घरी पोरीची तब्येत तशी चांगलीच राहते. आता आपल्याला किती काही म्हटलं तरी तिच्यासाठी प्रार्थना करायला लागन. तिची तब्येत लवकर बरी हो. आणि म्हटलं मला तर वाटते तिची तब्येत लवकर बरीच होईल. मला तर ओळखता ना तुम्ही. मी तुमची शांताई. निरोग्यासाठी आज मी. तर म्हटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. आणि जे चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा म्हटलं. लवकरात लवकर माझ्या राधिकाचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. फक्त 50 सबस्क्रायबर कमी आहे. लवकर पटापट सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाला. आणि आज भरभरून कमेंट करा. भरभरून कमेंट करा. आता राधिका चालली माहेरी. तिथं तिची तब्येत तर नक्की चांगली होणार. मग राधिका तुमचे सगळ्याची नावं घेईल उद्या. तर म्हणून आज भरभरून कमेंट करा. आणि उद्या सगळ्याची राधिका नाव घेईन. पण नवीन जे असेल चॅनलवर ते सबस्क्राईब करा. लाईकही करा, शेअर करा आणि हाय पै द्या. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या शांत आईला रजा द्या.